नमस्कार मंडळी, मी रुपाली जोगळेकर आणि विचार वेद इच्छा नाती गती या मालिकेमध्ये आपलं स्वागत. तर प्रत्येक माणसाच्या आयुष्यात ना एक तरी व्यक्ती अशी असते की जिचा मनामध्ये विचार जरी आला तरी मन कडू होतं, खूप राग येतो, कटकट व्हायला लागते किंवा भीती वाटते, हो की नाही. माझ्या आयुष्यात पण अशा व्यक्ती होत्या, पण अशा व्यक्तींचा विचार केल्याने आपल्या मनाची ताकद कमी व्हायला लागते. कारण मग काय होतं की होता होता अशा व्यक्तींच्या सगळ्याच वागण्याचा त्रास व्हायला लागतो आणि तो त्रास जो आहे ना तो इतर नात्यांमध्ये पण पसरतो. आता खरं तर असा कडवटपणा मनात धरून ठेवणं हे तसं कोणालाच परवडणारं नाही. कारण ही जी माणसं असतात ना ती आपल्या कुटुंबातलीच असतात किंवा अशा माणसांबरोबर आपल्याला ऑफिसमध्ये दिवसभर काम करायचं असतं. कारण आपण ना फिजिकली ह्यांना टाळू शकतो किंवा अशा व्यक्तींपासनं 4 हात लांबच राहू शकतो, त्यांच्याशी बोलणं थांबवू शकतो. पण मनामध्ये त्यांच्याविषयीचा जो कडवटपणा आहे तो आपण बदलत नाही ना तोपर्यंत या सगळ्या बाह्य गोष्टींचा म्हणावा इतका उपयोग आपल्याला होत नाही. म्हणजे ही अशी साधी पेन्सिल अशी हातात अर्धा तास घट्ट धरून ठेवायला सांगितली जर तुम्हाला, तर आपण नाही धरून ठेवू शकत. आपल्याला कंटाळा येतो, आपला हात दुखायला लागतो. पण एखाद्या माणसाविषयीचा राग, कटुता ती मात्र आपण वर्षानुवर्ष धरून ठेवतो आणि आपलंच मन दुखवत राहतो, इजा करत राहतो, हो की नाही. आता या सगळ्या कडवटपणा मनामध्ये धरून ठेवल्यामुळे कोणाची जास्त हानी होते सांगा बरं? जो कडवटपणा धरून ठेवतो त्याचीच, हो की नाही. मनात एखाद्या व्यक्तीविषयी चांगला विचार निर्माण करणं हे समोरच्या व्यक्तीसाठी आपण करत नाही आहोत, हे आपल्यासाठी करतोय, हे लक्षात घ्या. हे मनाचा मोठेपणा, चांगुलपणा वगैरे आपण थोडा वेळ बाजूला ठेवू. हे जे सगळं करायचं आहे ना ते स्वतःच्या मनाचं स्थैर्य जपण्यासाठी करायचं आहे. कारण रागावून, कटकट करून घेऊन आपल्या तब्येतीची, आपल्या आरोग्याची आपण स्वतःच हानी करून घेतो. मग आता काय करायचं म्हणून मी एक आयडिया काढली. या अशा ज्या व्यक्ती आहेत ना त्या व्यक्तींविषयी जेव्हा माझ्या डोक्यामध्ये विचार चालू व्हायचे आणि मला कटकट व्हायला लागायची आणि ती माझ्या लक्षात यायची, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर ना मी मस्त गुलाबजामने भरलेलं पातेलं आणायला सुरुवात केली आणि मी म्हणायला लागायचे की वाव, गुलाबजाम, मला गुलाबजाम खूप आवडतात. महिनाभरानंतर राग आल्यावर मला गुलाबजामच दिसायला लागले. ते छान तुपात तळलेले, चॉकलेटी रंगाचे, काही गोल काही लंबगोल, छान केशर घातलेला, लिंबू पिळलेला, असा गुलाबजामच्या आतपर्यंत गेलेला साखरेचा पाक. वाह. हे केल्यानंतर हळूहळू या व्यक्तीच्या कटुतेची जागा गुलाबजामनी घ्यायला सुरुवात केली आणि त्यामुळे त्या कटुतेची, रागाची जी धार होती ती जरा कमी झाली. आणि मग नंतर मी या कटकट्या व्यक्तींची ना यादीच केली आणि या नावासमोर ना एक विशिष्ट सकारात्मक विचार लिहिला. त्या मला कटकट होणाऱ्या व्यक्तीची मला आवडणारी एक गोष्ट मी तिथे लिहिली. मला कितीही त्या व्यक्तीची कटकट होत असली तरी
या व्यक्तीचा अमुक हा जो गुण आहे ना तो मला खूप आवडतो, त्याविषयी मला या व्यक्तीविषयी आदर वाटतो. जेव्हा जेव्हा त्या व्यक्तीचा विचार मनात येईल तेव्हा तेव्हा हा जो काही आदर विचार आहे ना जो मी लिहिलेला, तो मनातले गुलाबजाम खाता खाता मनामध्ये मी जाणीवपूर्वक आणायला लागले. आणि हा जो साखरेचा पाक आहे ना तो माझ्या मनामध्ये मुरायला लागला. कटुता हळूहळू कमी व्हायला लागली. हळूहळू माझ्या रागाची कटकटीची धार कमी व्हायला लागली. त्या व्यक्तीमधला हा एक चांगला गुण मी धरून ठेवला आणि त्यामुळे मला त्याच्या पुढचा गुण दिसायला लागला. हळूहळू नातं सुधारत गेलं माझ्या बाजूने. अजूनही काही नात्यांवर काम चालू आहे. हे वरचं जे टेक्निक आहे ना ते मी माझ्या आयुष्यात भरपूर वापरलेलं आहे. ज्या व्यक्तींची मला कटकट व्हायची, थोडीफार भीती वाटायची, राग यायचा, त्या व्यक्तींशी बोलताना मला खूप असहज वाटायचं. आज त्या व्यक्तींबरोबर मी छान निवांत गप्पा मारू शकते. माझ्या आतमध्ये ना घालमेल होत नाही. मला खूप रिलॅक्स मोडमध्ये या व्यक्तींबरोबर गप्पा मारता यायला लागल्या. आता हा जो बदल आहे ना तो काही आजचा उद्याला होत नाही, बरोबर ना. हे जे मला कटकटीचे जे व्यक्ती होते त्यांच्याविषयीचे हे जे आदर विचार आहेत, त्यांच्या गुणांविषयीचा जो मी जाणीवपूर्वक विचार करायला सुरुवात केली ते मी जवळपास 4 ते 5 वर्ष केलं आहे. साधारण महिनाभर एखाद्या व्यक्तीच्या गुणांविषयी जर तुम्ही जाणीवपूर्वक विचार निवडत राहिलात तर त्या व्यक्तीशी असलेलं तुमचं नातं सुधारतंय याचे संकेत तुम्हाला नक्की मिळतील. आणि हो, लिहून काढा शक्य तितक्या सविस्तर हे जे व्यक्तींविषयीच्या गुणांचे विचार आहेत ना ते लिहून काढा. लिखाणामुळे ना आपणच आपल्या विचारांकडे स्वतःकडे जरा त्रयस्थपणे पाहू शकतो. लिखाणामुळे जी स्पष्टता मिळते ना त्याला तोड नाही. आणि हो, तुमचा आवडता पदार्थ कोणता आहे त्यावर जरूर विचार करा, कारण ह्या कटकट्या व्यक्तींना त्या आवडत्या पदार्थाने तुम्हाला रिप्लेस करायचं आहे. प्रयोग करून बघा. हा व्हिडिओ आवडला, उपयोगी वाटला तर जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.